मी ना आता मुंबईला गेली होती, तर तिकडे तर तुम्हाला माहिती आहे ना, असं गोल गोंडे असतात. हे बघा, मी ना हे हार होते ना, ते इकडे घेऊन आली आहे बघा. आणि मस्त सुकले. आता मी हे काय करते माहिती, हे सर्व गोंडा असं कुस्करते. बघा. हे ना असं फुलं आहेत ना, अशी चांगली कुस्करायची बघा. आणि पेरायची अशी. येतात ती ऋतू चांगली. माझ्याकडे भरपूर असं आलेले आहेत. हे बघा. माझ्याकडे एक कॅन आहे ना, रिकामी झालाय. त्याच्यामध्ये पालक रुजवली होती. तो कॅन आता रिकामी झालाय माझा. त्याच्यामध्येच टाकते. यांना सांगते तो कॅन घ्या आतमध्ये. आता असं एवढा मोठा पाऊस पडला तर एक पण रुजून येणार नाही. म्हणून त्या कॅनाला ना आतमध्ये घ्यायला सांगते आणि हे बघा, हे सर्व फुलं करून घेतली मी. देवाला घातलेले हार ना, मग ते फुकट कशाला घालवायचे, तर म्हटलं इकडे घेऊन येते आणि पुष्कर त्यांनी इकडे पेरते ना, होय की नाही. आता यांना सांगते मी तो कॅन आतमध्ये घ्या. हा बघा, हा कॅन एक आमचा रिकामी झालाय. ह्याच्यामध्ये तर वांगी आहेत, ही बघा. हा कॅन एक रिकामी झाला, याच्यात पालक रुजवली होती, ती संपली आता सर्व. तर म्हटलं ह्याच कॅनामध्ये पेरूया ना. व हा कॅन घ्या आतमध्ये. हे बघा, ह्यानी कॅन घेतला आतमध्ये. आता ही माती जरा खरडवा हो. याची माती खरडवायची आणि त्यावरती असं पेरायचं. ते लगेच येतात रुजून. हे बघा, हे एवढं सारं याच्यामध्ये पेरते मी. हे बघा, असंच पेरायचं, येतं ते बरोबर रुजून. आता हे कुठे पाठीमध्ये नारळीमध्ये असं कुठे खुल्ली जागा आहे तिथे पेरायचं. आपणच येतात उठून, आले तर आले, नाही तर पावसाने वाहून गेलं तर जाऊ दे. पण फुकट जाण्यापेक्षा 4-5 झाडं तरी येतील. दसऱ्याला फुलं तर मिळतील आपल्याला, होय की नाही. आहे की नाही, मस्त फुकट नाही घालवायची कोणती वस्तू. चला.